सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी हे सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ हेच 11-12 नाही, सर्वच गड किल्ल्यांवर त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला। मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकामं शोधली पाहिजेत। ती विविध विभागात असू शकतात, जसं वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग, तर त्या फेऱ्यात ती अडकता कामा नयेत। म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी, हा शासन निर्णय केला। त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याची नोंद पूर्ण करून जे अनधिकृत आहे, जे अयोग्य आहे, जे अवैध आहे, ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी, हा शासन निर्णय केला। आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादामध्ये ते निष्कासित करण्यात यावेत। आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल, काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुरू झाली, काही अजून बाकी आहेत, काही अजून विविध विभागात आहेत, काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत। या सगळ्यांचे निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी, दुर्गप्रेमींची, याच्या बाबतीत शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत। हिंदी भाषा निमित्ताने जो जिहार करण्यात आलेला होता तो आपण सरकारने मागे देखील घेतला, परंतु साकेनगा येथील एका शाळेमध्ये आहे ते दुसरीपासून हिंदी शिकवण्यासंदर्भात शिक्षक आहेत ते पालकवर्गाकडून जे फॉर्म आहेत ते भरून घेण्यात येत आहेत। कुठेतरी जाणून लादण्याचा प्रकार आहे तो त्या ठिकाणी घडल्याचा आरोप आहे तो पालकांकडून येतो। या संपूर्ण त्या विकसित शाळेच्या संदर्भात मला माहित नाही, माहिती घ्यावी लागेल। सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल। चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल। माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुभाच नाही। कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणे त्या मंत्रालयाचं काम आहे। पण मी हेही सांगतो, मी आधी म्हटलं, या महाराष्ट्रामध्ये आजही 3 भाषा शिकवणाऱ्या शाळा आज नाही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहेत ज्यांचं ॲफिलिएशन हे सीबीएसई, आयसीएसई, आयबी, कॅम्ब्रिज, ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे 3 भाषा शिकल्याच जात आहेत। आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या 3 भाषा शिकल्यात। तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल। आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत या अन्य माध्यमांच्या आहेत, मी आधी सांगितलं, ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित, एडेड, स्वयंअर्थ सहायता, तिथेही 3 भाषा शिकवल्या जात आहेत। मग ही शाळा त्यातली आहे का, तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल। आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं, या देशात, या राज्यातील 20% विद्यार्थी 3 भाषा शिकतायत, ती मुभा ऐच्छिकतेनं आहे। आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातोय, गैरसमज पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू त्यावेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता।